मागितलं तर देवाने अख्खी बागच दिली. देवाकडे घर मागितलं तर देवाने अख्खा राजवाडाच दिला. देवाकडे पिण्यासाठी पाणी मागितलं तर देवाने अख्खा समुद्रच दिला. आणि जेव्हा देवाकडे देवच मागितलं तर देवाने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा देव माणूस दिला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 2 शब्द बोलणार आहे. तरी आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. बंदुकीच्या गोळ्यावर व हंटरच्या धाकावर, अहो बंदुकीच्या गोळ्यावर व हंटरच्या धाकावर अनेक वाघाला माणसाप्रमाणे जगायला शिकवणारी माणसे बघितली, परंतु बंदुकीच्या गोळ्याशिवाय व हंटरच्या धाकाशिवाय इथल्याच माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच वाघ बघितला आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मी एक प्रसंग सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदा कर्नाटकच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते. तेव्हा तिथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. तिथे एक किल्ला होता आणि तिथे एक मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हे गड घेऊन जावं. दादाजींनी सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मा देसाईवर तुटून पडले. मल्लम्मा देसाई ही जिद्दीची व चिकाटीची होती. तिने मावळ्यांचा पराभव केला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणं शक्य नाही. मग दादाजींनी अजून सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मा देसाईवर